आज मेकअप, स्किन केअर, लाईफस्टाईलवरती तर हजारो क्रिएटर्स व्हिडिओ बनवतात ना. पण उर्मिला निंबाळकर या सगळ्यांपेक्षा जास्त सक्सेसफुल का आहे? तिचे यूट्यूबवरती 1.5 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि प्रत्येक व्हिडिओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज. इट माईट सीम्स हर लक, पण मी उर्मिलाचे व्हिडिओ स्टडी केल्यानंतर मला कळलं की उर्मिलाकडे हा 4th स्टेप फॉर्म्युला आहे, जो ती तिच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये वापरते. आणि ह्यातल्या 4th स्टेपशिवाय तर उर्मिलाचं सक्सेसफुल होणं इम्पॉसिबल होतं. आणि हो, हे स्टेप्स तुम्ही पण वापरू शकता तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी. लेट्स स्टार्ट विथ स्टेप नंबर 1, थंबनेल. तुम्हाला माहितीच असेल की व्हिडिओला व्ह्यूज जास्त येण्यामागे CTR खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं, म्हणजेच क्लिक थ्रू रेट, जे प्रोफेशनल थंबनेल असलं की इन्क्रीज होतं. आणि उर्मिला तिच्या थंबनेलमध्ये या 2 गोष्टींवर जास्त भर देते. फर्स्ट म्हणजे लेस एलिमेंट्स. उर्मिला नेहमी क्लटर अवॉइड करते, म्हणजेच थंबनेलमध्ये खूप जास्त फोटोज, आयकॉन्स किंवा टेक्स्ट नसतात. इन्स्टेड ती एक स्ट्रॉंग फोटो, कॅची टेक्स्ट आणि सिम्पल बॅकग्राऊंड वापरते. पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण जेव्हा आपला थंबनेल खूप भरलेला असतो तेव्हा व्ह्यूअर्सचा फोकस कमी होतो. पण कमी एलिमेंट्स असले की मेसेज हा स्ट्रेट फॉरवर्ड जातो. फॉर एक्झाम्पल, उर्मिला एकच एक्सप्रेशन असलेला फोटो वापरते आणि 2-3 शब्दांचा एक मोठा बोल्ड टेक्स्ट आणि बस, थंबनेल तयार. ह्यामुळे व्ह्यूअरना लगेचच समजतं की व्हिडिओ कशाबद्दल आहे आणि क्लिक होण्याची शक्यता वाढते, म्हणजेच CTR वाढतो. थंबनेल तर प्रोफेशनल झालंच, पण जर सुरुवातीलाच व्ह्यूअर्सने व्हिडिओ बघणं थांबवलं तर ऑडियन्सचं टेन्शन कमी होईल ना. इथंच येते स्टेप नंबर 2, क्रिएट इंट्रो विथ नीड. म्हणजे काय? तर सुरुवातीलाच उर्मिला सांगते की हा व्हिडिओ व्ह्यूअर्सनी का बघावा आणि व्ह्यूअर्सचा प्रॉब्लेम काय आहे हे हायलाईट करते. हे समजण्यासाठी तुम्हाला ही क्लिप ऐकावी लागेल. एक मिनिट अँटी एजिंगसाठी म्हणजे त्वचा छान दिसण्यासाठी रेटिनॉल लावायचं. पण लावायचं कसं? मुळात रेटिनॉल विकत घ्यायचं आणि रेटिनॉल विकत घ्यायचं याच्यात फरक काय? दिवसा लावायचं, रात्री लावायचं, कुठची क्रीम विकत घ्यायची, डॉक्टरांकडे जायचं असतं का? माझं वय लहान आहे, मी लावायला सुरू करू का? सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्याच्यामुळे रेटिनॉलचा हा कम्प्लीट गाईड असलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. असा इंट्रो पाहून व्ह्यूअरना वाटतं ही गोष्ट तर माझ्यासोबत घडते आणि मला हा व्हिडिओ बघायचाच आहे. हीच टेक्निक व्ह्यूअरला हुक करते आणि ऑडियन्स रिटेन्शन वाढवते. लेट्स मूव्ह टू द स्टेप नंबर 3, कन्सिस्टन्सी इन अपलोड. तुम्ही जर उर्मिलाचं चॅनल बघितलं तर तुम्हाला कळेल की उर्मिला किती सिरियसली आणि कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करते. ती दर आठवड्याच्या शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करते आणि हे लोकांनासुद्धा माहिती असतं की आज उर्मिलाचा नवीन व्हिडिओ येणार आहे आणि याचमुळे उर्मिलाचा वॉच टाईमसुद्धा वाढतो. यूट्यूब अल्गोरिदमला नक्की काय हवं असतं? तर ॲक्टिव्ह क्रिएटर्स, जे वेळेवर आणि ठराविक इंटरवलने कॉन्टेंट बनवतात. अल्गोरिदमला असं वाटतं की हा क्रिएटर रेग्युलर कॉन्टेंट देतो, म्हणजेच लोकांना यांचं कॉन्टेंट पाहिजे आणि मग यूट्यूब तुमचे व्हिडिओज पुश करायला चालू करतो, म्हणजे होम फीडमध्ये, सर्चमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन्समध्ये. आणि इथूनच चॅनलची खरी ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जर उर्मिलासारखी ग्रोथ हवी असेल तर तुमच्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि व्हिडिओ अपलोडिंगचं स्केड्यूल ठरवा आणि त्यानुसार व्हिडिओज बनवा. जर लाँग व्हिडिओज असतील तर आठवड्यातून एक व्हिडिओ आणि त्याचसोबत 2 ते 3 शॉर्ट्स बनवा. जरी तुम्ही या 3ही स्टेप्स फॉलो केल्या तरीही तुमचं चॅनल ग्रो होऊ शकत नाही जर तुमच्याकडे स्टेप 4 नसेल, म्हणजेच जेन्युइन कॉन्टेंट. उर्मिलाची सर्वात मोठी स्ट्रेंथ म्हणजे ती जी आहे तशीच राहते. ती ग्लॅमरस नसली तरीही नॅचरल असते आणि तेच लोकांना खूप आवडतं. तिच्या व्हिडिओजमध्ये ओव्हर ॲक्टिंग नसते, फेक रिॲक्शन नसतात आणि अननेसेसरीली व्हायरल व्हायचा प्रयत्नही नसतो. ती तिचा ऑथेंटिक अनुभव शेअर करते, म्हणजे जसं की पर्सनल स्ट्रगल्स, ब्युटी प्रॉब्लेम्स, लाईफस्टाईल हॅक्स, हे सगळं रिअल लाईफवरती बेस्ड असतं. हेच तिचं जेन्युइन कॉन्टेंट पाहून व्ह्यूअरना वाटतं की ती आपल्यासारखीच आहे आणि मग कनेक्शन तयार होतं, जे व्ह्यूज आणि लाईकपेक्षाही स्ट्रॉंग असतं, म्हणजेच ट्रस्ट. सो जर तुम्हीही यूट्यूबला सुरुवात करत असाल तर रिमेंबर वन थिंग, ओरिजिनल राहा, परफेक्ट नाही. आणि अशाच यूट्यूब टिप्ससाठी मेड इन मराठीला सबस्क्राईब करा.